तृप्तीज कॉर्नरमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आम्ही चाललो आहे ॲब्सोल्यूट बार्बिक्यू वाशी येथे। खूप दिवसांपासून इकडे जायचं होतं, तर आज मुहूर्त लागला आहे। पाम बीच गॅलेरिया मॉल येथे हे 3rd फ्लोअरला आहे। इथे जाण्यासाठी आधी तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करावं लागतं। त्यासाठी तुम्हाला तुमच्या टाईम स्लॉटनुसार बुकिंग करावं लागेल आणि त्या टाईम स्लॉटमध्ये तुम्हाला जायचं आहे। आम्ही अर्ली बर्ड ऑफरमध्ये गेलो होतो। अर्ली बर्ड ऑफर ही 6:30 ते 7 वाजेपर्यंत असते। ह्या टाईम स्लॉटमध्ये आपल्याला बुकिंग करावं लागतं। त्याचे चार्जेस 789 प्लस टॅक्सेस पर पर्सन आहे। असे चार्जेस 1049 रुपये प्लस टॅक्सेस आहे। सो चला तर हे आहे ॲब्सोल्यूट बार्बिक्यू वाशी। इथे आतमध्ये एंट्री केल्यानंतर हे असं काहीसं टेबल व्यवस्था दिसते। सो ह्या टेबल्सवर तुमच्या ग्रुपनुसार किंवा तुमच्या फॅमिलीच्या गेस्टनुसार हे टेबल आपल्याला दिले जातात। प्रत्येक टेबलवर अशा प्रकारे ग्रिल्स लावलेले आहेत। तर यावर तुम्हाला स्टार्टर्स आणून दिले जातात। ग्रिल केलेले स्टार्टर्स इथे गरमागरम आपल्याला खायला मिळतात। सो बघू शकताय त्याच्या शेजारी जी प्लेट आहे त्यावर बटर लावून ते आपल्याला स्टार्टर सर्व करतात। तर हे आहे व्हेजिटेरियन पहिलं स्टार्टर। ही त्यांची सिग्नेचर डिश आहे। हे पायनॅपलचं रोस्टेड पायनॅपल आहे। सो हे खूप स्वादिष्ट आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं। तर बघू शकताय मी व्हेज 2च स्टार्टर मागितले, कारण की आम्ही सर्वजण नॉन व्हेजिटेरियन होतो। तर तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर अगोदर त्यांना तशी कल्पना द्या, त्यानुसार ते तुम्हाला सर्व करतील। व्हेजिटेरियनचे चार्जेस वेगळे आहेत आणि नॉन व्हेजिटेरियनचे चार्जेस वेगळे आहेत, तर ते तुम्ही त्यांना अगोदर सांगून द्या। चला तर मग तुम्हाला हे पायनॅपलचं जे स्टार्टर आहे मी तुम्हाला जवळून दाखवते। हे खूप स्वादिष्ट होतं, तर तुम्ही नक्की मागवा। आणि हे दुसरं स्टार्टर आलेलं आहे फिशचं स्टार्टर। यामध्ये ही सुरमई आहे आणि ही दुसरी फिश आहे। सो हेही खूप छान आणि पूर्णपणे शिजलेलं असं होतं। ह्यात तुम्हाला लहान मुलांसाठी पोटॅटो क्रिस्पीही दिली जाते। हे 3 प्रकारचे सॉसही दिले जातात। तो तुम्ही तुमचं स्टार्टर ह्यामध्ये एन्जॉय करू शकता। हे कॉर्नचं स्टार्टर आहे, हे तुम्ही नक्की मागवा। नेक्स्ट स्टार्टर आहे आपलं चिकन टिक्का आणि प्रॉन्स टिक्का। सो हे आपल्याला अशा पद्धतीने दिलं जातं। सो आपण ते ग्रिल आपल्या प्लेटमध्ये सर्व करून घेऊ शकतोय। सो ते कंटिन्यू स्टार्टर आणतच असतात, तर आपण त्यांना सांगायचं आहे कुठे स्टॉप करायचं, तेव्हा ते स्टॉप होतात। हे चिकन टिक्का मी आता माझ्या प्लेटमध्ये घेतला आहे। हे खूप मस्त शिजलेलं आहे आणि ज्युसी आहे। तुम्हाला हे चटणीबरोबर खूप छान लागेल, तर तुम्ही नक्की ट्राय करा। हे व्हाईट सॉस प्रॉन्स आलेले आहेत, हेही खूप सुंदर आहे। हे चिकन ड्रमस्टिक आहे। हे खूप छान टेस्ट होती याची, स्पेशली खूप ज्युसी होतं। पुन्हा एकदा त्यांनी आपल्याला फिशही सर्व केलेली आहे। आणि आता इथं आम्ही ऑल डन करणार आहोत स्टार्टर, आणि त्यानंतर अगोदर आम्ही वळणार आहोत डेझर्ट सेक्शनकडे। तर डेझर्टमध्ये तुम्हाला बघायला मिळू शकता अनेक फ्रूट्स मिळू शकताय। त्यानंतर फ्रूट कस्टर्ड आहे, मिक्स फ्रूट कस्टर्ड आहे हे, आणि चीज केक आहे, चीज केक आणि एबीज सेलिब्रेशन पेस्ट्री आहे। त्यानंतर व्हॅनिला पेस्ट्री आहे, चॉकलेट पेस्ट्री आहे, स्ट्रॉबेरी पेस्ट्री आहे। यांच्या पेस्ट्रीच्या व्हरायटीज खूप साऱ्या आहेत। सो आपल्याला जर डेझर्ट आवडत असेल तर तुम्ही इथे तुम्हाला हवं ते घेऊ शकता। डेझर्टमध्ये आणखी यांच्याकडे गुलाबजामुन आहे आणि मुगाचा हलवा आहे आणि लाईव्ह काउंटर जिलेबीचं आहे। तुम्ही बघू शकताय जिलेबी ते गरमागरम आपल्याला तळून देत आहे। सो हे आहे ब्राउनी, स्ट्रॉबेरी ब्राउनी आणि चॉकलेट ब्राउनी। इथे आहे आईस्क्रीमचं सेक्शन। सो तुम्हाला आवडणाऱ्या फ्लेवर्समध्ये कॉम्बिनेशन करून तुम्ही आईस्क्रीम त्यांना बनवायला लावू शकता आणि त्यानुसार ते आपल्याला स्प्रिंकल्स वगैरे सिरप वगैरे टाकून आपल्याला ते आईस्क्रीम सर्व करतात। नेक्स्ट काउंटर आहे हे पाणीपुरीचं काउंटर। तुम्हाला पाणीपुरी आवडत असेल तुम्ही इथे येऊन खाऊ शकता, नाहीतर टेबलवरही मागवू शकता। नेक्स्ट हे लाईव्ह किचन आहे। इथे तुम्हाला जे सर्व केले जातात ते स्टार्टर्स इथे बनतात। तुम्हाला आणखी काही वेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये जर स्टार्टर किंवा आणखी डिशेस पाहिजे असेल तर तुम्ही इथे येऊन सांगू शकता, ते तुम्हाला लाईव्ह बनवून देतील।
नेक्स्ट काउंटर आहे हे इंटरनॅशनल डिशेसचं काउंटर आहे. सो ह्या काउंटरवर तुम्हाला इंटरनॅशनल डिशेस बनवून देण्याचं साहित्य आहे हे. यामध्ये तुम्हाला इंटरनॅशनल डिशेसही बनवून दिल्या जातात. सो इंटरनॅशनल डिशेस तर आम्ही टेस्ट केल्या नाही, बट तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की करू शकता. मी डेझर्टमध्ये हे एवढं मागवलं होतं. गुलाबजाम यांचे खूपच टेस्टी होते, खूप सुंदर होते. तर बघू शकताय गुलाबजाम, फ्रूट कस्टर्ड आणि मुगाचा हलवा आणि पेस्ट्री, काही पेस्ट्रीज मागवल्या आहेत. सो डेझर्ट यांचं खूपच छान होतं. फ्रूट कस्टर्ड थोडंसं फिकट होतं कारण की मी खूप सारं गोड खाल्लं असेल बहुधा, म्हणून लागत असेल. नेक्स्ट आम्ही वळतो आहे आता मेन कोर्सकडे. शिवण्याला अगोदर आम्ही मेन कोर्स शिवण्याच्या आवडीचा देतोय, तरी त्यामध्ये मी तुम्हाला मेन कोर्स दाखवून देते. मेन कोर्समध्ये तुम्हाला दाल माखनी, दाल तडका आणि राईस हे आहे. तर अशा प्रकारे हे दिसतंय. नेक्स्ट आहे चायनीज. सो आपण बघूया, चायनीजकडे वळूया. इथे तुम्हाला मंचुरियन ग्रेव्ही, मिक्स व्हेज, 2 प्रकारचे मिक्स व्हेज दिसत आहे. सो अशा प्रकारे आहेत, तुम्ही बघू शकता. मी त्यांची नावंही दाखवून देते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कळेल. सो त्यानंतर आपण वळूया चायनीजकडे. इथे नूडल्स आहेत आणि फ्राईड राईस आहे, व्हेज फ्राईड राईस आहे. हे पहिलं अगोदर आम्ही व्हेज काउंटरकडे वळालो आहेत. तर फ्राईड राईस, व्हेज मंचुरियन, हे पोटॅटो आहे. बघू शकताय तुम्ही. व्हेजिटेरियन असाल तरीही तुम्हाला इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत. नूडल्सही आहे चायनीजमध्ये, हक्का नूडल्स आहेत हे. आणि ही आहे व्हेज बिर्याणी. तर व्हेज बिर्याणी, तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला इथे भरपूर व्हेजिटेरियन पदार्थ मिळतील. हे सॉसेस आहेत भरपूर प्रकारचे, जे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकताय. आणि हे आहे सलाड सेक्शन. सो सलाडमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या सलाड खाण्यास मिळतील. सो बघू शकता इथे पास्ता आहे. शिवण्याला पास्ता हवा होता थोडासा, सो मी तिला सर्व केला. आणि हक्का नूडल तिला आवडतात, आणि थोडासा फ्राईड राईस. सो बघू शकताय भरपूर सारे तुम्हाला इथे सलाडचे प्रकार मिळतील बघायला. इकडे हे लोणच्याचे प्रकार आहेत. मिरचीचं लोणचं, आंब्याचं, गाजराचं, मिक्स लोणचं, असं अनेक प्रकारचे इथे लोणचे दिसतील. आता आपण नॉनव्हेज सेक्शनकडे वळूया. फर्स्ट आहे चिकन बिर्याणी. ही आहे चिकन दम बिर्याणी. तुम्ही बघू शकताय चिकन दम बिर्याणी. याचा वास खूप छान येतो आहे. बिर्याणी लवर्स असाल तर तुम्हाला ही नक्की आवडेल. यामध्ये यांनी पापड ठेवलेले आहेत, ते नरम पडू नये म्हणून त्यांनी अशी अरेंजमेंट केली आहे पापडांसाठी. सो बघू शकताय. नेक्स्ट सेक्शन आहे आता नॉनव्हेज मेन कोर्स. सो नॉनव्हेज मेन कोर्समध्ये तुम्हाला पहिले चायनीज बघायला मिळतं आहे. हे अंडा फ्राईड राईस आहे, चिकन मंचुरियन आहे अशा प्रकारे. तर आणि अंडा करी आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला हे नॉनव्हेजमध्ये खायला मिळू शकतं आहे. सो चला नेक्स्टकडे जाऊया आपण. इथे आहे फिश मालवणी, चिकन मालवणी आणि मटन. सो मटन तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे. मटन इथे खूप टेस्टी आहे. सो तुम्ही इथे आले तर नक्की मटन ट्राय करा. अंडा करी आणि फिश करी हे 3 तुम्हाला मेन कोर्समध्ये दिलेले आहेत. मेन कोर्स यासाठी आम्ही लास्टला घेतला कारण की स्टार्टर खाऊनच आमचं पोट खूप भरलं होतं. तर मी मेन कोर्समध्ये एवढं घेतलं होतं. तुम्हाला याबरोबर रोटी चपाती जे हवं असेल ते तुम्ही तिथे असणाऱ्या वेटरला सांगू शकता, ते तुम्हाला आणून देतील. हे आईस्क्रीम काउंटर आहे. तर मी गुलाबजाम व्हॅनिला आईस्क्रीम मागवलं होतं, तेही तुम्हाला दाखवते. हे लाईव्ह आपल्याला मिक्सिंग करून देतात. सो खूप छान पद्धतीने हे आपल्याला कॉम्बिनेशन बनवून देतात. तुम्ही व्हॅनिला आणि गुलाबजाम आईस्क्रीम कधी खाल्ला असेल तर तुम्हाला याची टेस्ट समजेल. सो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. पान शॉट जो आईस्क्रीम आहे हा प्रकार, हाही इथे खूप उत्तम बनवून देतात. सो तुम्हाला जर आवडत नसेल गुलाबजाम व्हॅनिला तर तुम्ही पान शॉट नक्की ट्राय करा. तर अशा प्रकारे ते आईस्क्रीम कॉम्बिनेशन आपल्याला बनवून देतात. त्यावर आपल्याला जे स्प्रिंकल्स हवे ते आपल्याला टाकून देतात. चॉकलेट सिरप किंवा स्प्रिंकल्स आपल्याला जसं हवं आहे तसं ते आपल्याला टाकून देतात. तर एवढं खाऊन आपलं पोट एवढं भरतं की आता काही जागा उरत नाही पोटात. सो तुम्हाला जर बार्बिक्यू नेशन किंवा ॲब्सोल्यूट बार्बिक्यूला कधी भेट द्यायची असेल तर तुम्ही नक्की द्या. खूप छान असं
एक्सपिरियन्स तुम्हाला येईल. तुमचे काही खास सेलिब्रेशन असतील तर तेही तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. जसे की इथे बघू शकता, ह्या लहान मुलीचा बड्डे होता आणि त्यांनी असं गाणं वगैरे लावून तिचा बड्डे सेलिब्रेशन केला आणि तिला जो केक दिलेला आहे तो तिला घरी घेऊन जाता येणार आहे. सो खूप छान असा एक्सपिरियन्स होता बार्बिक्यू नेशनचा. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.